शिखर बँक प्रकरण हे भाजपाचं षडयंत्र असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला। अगोदर पक्षात घ्यायचं, त्यानंतर बदनामी करून चौकशीचा ससेमिरा लावायचा, हा भाजपचा अजेंडा असल्याचा आरोप यावेळी देशमुखांनी केला। भारतीय जनता पार्टीतर्फेच हे सगळं षडयंत्र चालू असावं असं माझा अंदाज आहे की आपल्याकडे घ्यायचं, त्यांना परत कोणाला सरी सांगून परत त्यांच्या मागे ससेमिरा लावायचा। त्यांचं जे धोरण जे मला दिसतं की असं आहे की दूध देने वाली गाय जब तक दूध देती है तब तक उसको चारा खिलाते हैं, जब दूध देने वाली गाय दूध देना बंद कर देती है तो उसको कसाई के पास भेजने की तैयारी चालू हो जाती है।